सामन्याला सुरुवात होते. पूर्वार्धाचा सामना आहे आणि सलामीची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमणाला झालेली सुरुवात. छान टोटसचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2-2 सिंगल वनचं सजग सुंदर क्षेत्ररक्षण आणि सलामीची चढाई होती तितकीच कमालीची पाहायला मिळाली. सुरुवातीलाच एक टेक्निकल स्वरूपाचा पॉइंट ज्याला आपण बोनसचा पॉइंट म्हणतो. या बोनसच्या पॉइंटनं पहिला गुणांक प्राप्त होतोय ते परचुरी संघाला. सुरुवातीलाच परचुरी संघ 1 गुणाची कमाई करतोय आणि त्यामुळे थोडस का होईना पण पूर्वार्धामध्ये सुरुवातीला थोडस खच्चीकरण होतंय ते माळवाशी संघाचं. या पट्ट्यातील एक नावाजलेला संघ आहे आणि पुन्हा एकदा आक्रमण होतोय ते परचुरी संघाकडून. निदान रेषा व्हॅलिड करून स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने प्रतिस्पर्धी संघाच्या राईट कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्ध आहे आणि त्यामुळे दोन्ही संघ मैदानावरचं भान राखून खेळताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच पहिला गुणांक प्राप्त झाला परचुरी संघाला आणि याच वेळेला थोडीशी स्वाभिमानाला ठेच पोचली गेले ती माळवाशी संघाला. छान चढाई पाहायला मिळते. लेफ्ट राईट कॉर्नर सतत हलते ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो या चढाईपट्टूकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण होते. 2-2 सिंगल वनचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि चढाईपट्टूने मात्र एक दिशा ठरवून घेतली. परचुरी संघाचा प्रत्येक चढाईपट्टू स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करतो. माळवाशी संघाकडून 26 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू थर्ड रेट डू ऑर डाय स्वरूपाची चढाई प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली ही तिसरी चढाई आहे. ज्या चढाईमुळे खऱ्या अर्थानं कबड्डीला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ज्या वेळेला 2 चढाया माळवाशी संघाकडून अनप्रोडक्टिव्ह झाल्या होत्या त्याच वेळा तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करण्याचा मानस या चढाईपट्टूचा निश्चित होता. पुन्हा एकदा थर्ड रेट डू ऑर डाय. ज्या वेळेला डू ऑर डाय स्वरूपाची चढाई असते त्यावेळेला चढाईपट्टूला 29-30 सेकंद मैदानात खेळवत ठेवणं गरजेचं असतं. छान प्रयत्न आपल्याला पाहायला. सिंगल पॉइंट माळवाशी. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं पूर्वार्धामध्ये खेळत असतानाच दोन्ही संघांना जाणीव आहे की गुण प्राप्त करायचे झाले तर ते पूर्वार्धामध्ये घ्यायचे आणि उत्तरार्धाला बिनधास्तपणे सामोरं जायचं. एक मजबूत बांध्याचा असणारा चढाईपट्टू आक्रमण करतोय. 14 नंबर जर्सी परिधान केलेला आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण होत आहे. 2-2 एक सुंदर क्षेत्ररक्षण आहे. 2-2 सिंगल वन. बोनस ऑफ आहे. बोनसची कोणती संधी या चढाईपट्टूला मिळणार नाहीये. सावध पवित्रा घेतोय. थोडासा स्थिरावतोय. हलकासा कटाक्ष टाकला जातोय तो समोरच्या क्षेत्ररक्षकांवरती. निर्णयात बदल करून आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परत. प्रत्युत्तर दाखल 7 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू निदान रेषा व्हॅलिड करून माघारी परततोय. एक रणनीती सुरुवातीलाच आखली जाते ती परचुरी संघाकडून. थर्ड रेट डू ऑर डाय. तिसरी चढाई पुन्हा एकदा. या चढाईपट्टूवरती विश्वास टाकला गेलाय. मागील वेळेला देखील या चढाईपट्टूला डू ऑर डाय स्वरूपाच्या चढाई करण्याकरता पाठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे एक यशस्वी चढाई त्याची मागील आपली थर्ड रेटच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि या वेळेला छान असा ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी केला जातोय आणि पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ती परचुरी संघामध्ये. थर्ड रेट डू ऑर डाय. 14 नंबर जर्सी परिधान केलेला मजबूत बांध्याचा असणारा असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना 2 नंबर क्षेत्ररक्षकाला टोटसच्या स्वरूपात निश्चित लक्ष करण्याचा प्रयत्न करतोय. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान असतानाच या ठिकाणी छान असं 1 पॉइंट माळवाशी. एका गुणाची पुन्हा एकदा भर पडते. थर्ड रेड होती. डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आणि ही चढाई संपुष्टात आणली गेली. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण आहे. 20 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू एक अनुभवी खेळाडू आहे. कित्येक मैदानावरती ज्याचा मी खेळ पाहिलाय त्याचा मी साक्षीदार आहे. ज्या वेळेला
आपल्या संघाला खरोखरच गरज असते त्यावेळेला हा खेळाडू निश्चित महत्वपूर्ण भूमिका बजावतो. एक सिंहाचा वाटा या खेळाडूकडून उचलला जातो. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण आहे. 2-2-1-2चं क्षेत्ररक्षण आणि स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना या ठिकाणी हनुमान उडी करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक सावध होते. ज्या वेळेला या सावजानं आक्रमक पवित्रा घेतला त्याच वेळेला सर्व क्षेत्ररक्षक या सावजावर झेपावले. या सावजाला आपल्या कवेत घेतलं गेलं आणि पुन्हा एकदा एका गुणाची भर पडली ती माळवाशी संघामध्ये. आक्रमण होतोय. हा एक घातकी खेळाडू आहे. 20 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू की ज्यानं कित्येक मैदान आपल्या चतुरस्त्र खेळानं गाजवले. आक्रमण करून पुन्हा एकदा मध्य रेषेपाशी स्थिरावतोय. हलकासा कटाक्ष बदरच्या दिशेनं आणि त्रुटीत काळ घेतला जातोय तो परचोरी संघाकडून. त्रुटीत काळ संपुष्टात ती पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात होते. 1 नंबर जर्सी परिधान किल्ला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 2-1-2-2चं क्षेत्र आखलं गेलंय आणि निदान रेषेच्या आसपासचा खेळ करून पुन्हा एकदा मध्य रेषेहून आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परततोय. माळवाशी संघाचं आक्रमण आहे. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. निश्चित या ठिकाणी बोनस ऑफ आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र विभागलेलं आहे. ज्या वेळेला विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण असतं त्यावेळेला निश्चित त्या ठिकाणी थोडीशी दमछाक होत असते ती चढाईपट्टूची, कारण विभागलेलं क्षेत्ररक्षण असतं आणि या क्षेत्ररक्षणाची जर का कोंडी फोडायची असेल तर तितकाच तरबेज आणि माहीर चढाईपट्टू असावा लागतो. 2-1-2-2चं क्षेत्र आखलं गेलंय. थर्ड रेट 2 आहे. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहे आणि तिसरी चढाई आहे. आक्रमण होतोय माळवाशी संघाकडून. हात फैलावत केलेली चढाई, खोलवरचं आक्रमण करण्याचा निश्चित प्रयत्न असणार आहे तो या चढाईपट्टूचा. आणि याच वेळेला थोडस क्षेत्ररक्षण या ठिकाणी गाफील होतं. या गाफील क्षेत्ररक्षणाचा अचूक वेध घेतला गेला तो चढाईपट्टूकडून. 3+2 = 5 पॉइंट. सुपर डुपर रेड या ठिकाणी आपला वेध घेतला गेला. पुन्हा एकदा थर्ड रेड 2 आहे. 2-2-1-2चं क्षेत्र पुन्हा एकदा आखलं गेलंय आणि चढाईपट्टू मात्र आक्रमण करतो स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने. सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. टो टच करण्याचा प्रयत्न निश्चित आहे. 2 नंबर क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी लक्ष करण्याचा वारंवार प्रयत्न त्याच्याकडून होतोय आणि तितकंच सावध क्षेत्ररक्षण आहे ते माळवाशी संघाकडून. रेडर बादचा निर्णय पंचांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ती माळवाशी संघामध्ये. आक्रमण होते माळवाशी संघाकडून. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण. दमदार पल्लेदार चढाई करण्याचा मानस या चढाईपट्टूचा प्रत्येक चढाई दरम्यान असतो. पूर्वार्धामध्ये निश्चित थोडासा आघाडीवर असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो माळवाशी संघ आणि ही आघाडी हाताशी अशीच राखायची हा प्रयत्न देखील असणार आहे तो माळवाशी संघाचा. 2-1-2-2च्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना 3 नंबर जर्सी परिधान किल्ला चढाईपट्टू आक्रमण करतोय आणि माघारी पुन्हा एकदा परततोय माळवाशी संघाकडून. निदान रेषा आणि निदान रेषेच्या आसपासचा खेळ आपल्याला या चढाईपट्टूचा पाहायला मिळतोय. सावध पवित्रा निश्चित घेतला जातोय कारण माळवाशी संघाला पूर्वार्धामध्ये थोडीशी जाणीव आहे की प्रतिस्पर्धी संघावर थोडीशी मात करण्यात आपण यशस्वी ठरलोय. गुणांची शिदोरी आपल्या हाताशी आहे आणि यावेळेला खऱ्या अर्थानं सावधानतेनं खेळणं ही गरज कोणाला त्या माळवाशीला आणि त्रुटीत पद्धतीने खेळ करणं अपेक्षित आहे याचा कानमंत्र देऊन पुन्हा एकदा खेळण्याकरता सज्ज झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करत होता. निष्फळ चढाई आणि थर्ड रेड आहे 2 आहे. 26 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो. या चढाईपट्टूवर विश्वास टाकला गेलाय तो माळवाशी संघाकडून. थर्ड रेड आहे आणि यावेळेला एखादा पॉइंट घेऊनच आपल्याला माघारी परतायचं आहे असा प्रयत्न निश्चित असणार आहे तो या चढाईपट्टूचा. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने खेळत असताना मध्य क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं या ठिकाणी तो रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रयत्न यशस्वी होतोय. दरम्यान पंचमंडळी सामन्याचा पूर्वार्ध घोषित करतायत. उत्तरार्धाला सुरुवात होते.
उत्तरार्धाला सुरुवात, पूर्वार्ध संपुष्टात आहे. 10 गुणाची भरभक्कम आघाडी हाताशी कोणाची आहे तर माळवाशी संघाच्या. आणि पूर्वार्धामध्ये 10 गुणानं पिछाटीवर संघ कोणता होता तर तो परचुरी. उत्तरार्धाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असताना प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण आहे. खऱ्या अर्थानं आकर्षक चढाई रोमांचक पकडींचं प्रदर्शन मैदानावरती कोणाला करावं लागणार आहे तर ते परचुरी संघाला. फार मोठ्या गुणाची पिछाट आहे आणि यावेळेला खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाचा खेळ होणं फार अपेक्षित आहे. खऱ्या अर्थानं कबड्डी प्रेमी क्रीडा रसिकांची नेत्र सुखावलेली असतात ते असे क्षण पाहण्यासाठी. छान नेत्र सुख देणारी अशी चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे 3 पॉइंट 3 गुण प्राप्त होत आहेत ते परचुरी संघाला. एक दमदार पल्लेदार चढाई आपल्याला परचुरी संघाकडून पाहायला मिळते आणि त्याचा फायदा देखील निश्चित होतोय तो परचुरी संघाला. परचुरी संघ मात्र या ठिकाणी पूर्वार्धामध्ये पिछाटीवर असताना उत्तरार्धामध्ये खेळत असतानाच त्यांचा स्वाभिमान जागृत झालेल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरुवातीच्या चढाईमध्ये 3 गुण प्राप्त करण्यात यश होतं ते परचुरी संघाला. त्यामुळे परचुरी संघ आता थोडासा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो कारण परचुरी संघाला जाणीव आहे पूर्वार्धामध्ये आपली 10 गुणाची पिछाट आहे. या स्पर्धेतलं जर का आपल्याला आव्हान कायम ठेवायचं असेल तर आव्हानात्मक खेळीचं प्रदर्शन निश्चित करावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपल्याला निश्चित पाहायला मिळत आहेत ते परचुरी संघाकडून. सिंगल पॉइंट पुन्हा एकदा परचुरी संघाला प्राप्त होतोय. थर्ड रँक डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आहे आणि परचुरी संघानं मात्र या चढाईपट्टूला 29-30 सेकंद मैदानात खेळवत ठेवणं गरजेचं आहे. त्याची पूर्ती दमछाक होऊ देणे गरजेचं आहे. खरं तर क्षेत्ररक्षण हे बोनस रेषेच्या आसपासचं असणं अपेक्षित आहे आणि याच वेळेला खऱ्या अर्थानं छान टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा तो परचुरी संघाकडून. ज्याला आपण कबड्डीतलं महत्वाचं अंग पुश तंत्र एक धक्का तंत्राचा या ठिकाणी अवलंब केला जातोय तो परचुरी संघाकडून. आणि खऱ्या अर्थानं उत्तरार्धामध्ये खेळत असताना परचुरी संघाचा खेळ बहरात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं कबड्डीचा सूर गवसणं जे आपण म्हणतो हे कबड्डीचा सूर गवसलेला आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा तो परचुरी संघाला. 2 क्षेत्ररक्षक मैदानात आहे आणि त्यामुळे विभागल्या गेलेल्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना चढाईपट्टू आक्रमण करतो. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा एका सिंगल पॉइंटची भर मिळते 2 गुणाची भर मिळते आणि पुन्हा एकदा आक्रमण होतोय. 20 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा खोलवरचं आक्रमण करण्याचा त्याचा प्रयत्न निश्चित आहे कारण या चढाईपट्टूच्या खांद्यावरती आता फार मोठी संघाची धुरा अवलंबून असणार आहे. 2-1-2-2च्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना परचुरी संघाकडून देखील तितकं सुंदर आणि सजग क्षेत्ररक्षण आपल्याला लावलेलं पाहायला मिळतंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये या चढाईपट्टूची पकड करायचीच हा मानस देखील निश्चित आहे तो परचुरी संघाचा. छान असं या ठिकाणी प्रयत्न होत असताना अचूक कॉर्नर हँडटचच्या स्वरूपात टिपला जातोय आणि त्यामुळे उजवा कोपरा क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर जातो. क्षेत्ररक्षक लक्ष केला गेला तो माळवाशी संघाकडून. 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू पुन्हा एकदा आक्रमण करतोय. तशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे कारण ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाचा चढाईपट्टू परचुरी संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करण्याकरता आला होता आणि याच वेळेला पाहूया सिंगल पॉइंट एका गुणाची पुन्हा एकदा भर पडते. मित्रांनो कबड्डी खेळ म्हटलं की आक्रमण प्रतिआक्रमण उत्तर प्रत्युत्तर या संयोगातून सजलेला हा खेळ आणि त्यामुळं एकानं आक्रमण करायचं दुसऱ्यानं प्रतिआक्रमण करायला सज्ज व्हायचं. एकानं उत्तर द्यायचं दुसऱ्यानं प्रत्युत्तर द्यायचं हा प्रयत्न निश्चित आपल्याला पाहायला मिळतो तो या कबड्डी खेळामध्ये. आक्रमण होतोय पुन्हा एकदा ज्यानं मागील चढाईमध्ये अचूक कॉर्नर टिपला होता आणि याच वेळेला या चढाईपट्टूला या ठिकाणी जेरबंद केलं गेलं. ज्या पद्धतीनं अभिमन्यू चक्रवात फसला होता त्या पद्धतीनं हा चढाईपट्टू चक्रवात फसला गेला. पंचाच्या विसरला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आक्रमण होते परचुरी संघाकडून 10 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करतोय. क्षेत्रीय आखलं गेलंय 2-2 सिंगल 1चं स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने या ठिकाणी छान बॅक किक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो या चढाईपट्टूकडून. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करून माघारी परत एका बोनसच्या रूपानं भर पडते ती परचुरी संघामध्ये. छान दमदार खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते ते परचुरी संघाकडून. पुन्हा एकदा या चढाईपट्टूची मागील चढाईमध्ये जी पकड झाली होती त्यामुळे ती चूक पुन्हा करायची नाही हा प्रयत्न निश्चित असता बोनसच्या रूपानं भर पडते ती माळवाशी मध्ये. 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं 13-16 16-13 अशी गुणांक स्थिती आहे आणि त्यामुळे अजून देखील या सामन्यावरती
पकड आपल्याला पाहायला मिळते आणि आक्रमण होत आहे. 10 नंबर जर्सी परिधान केला, बोनसच्या रूपानं भर पडते ती परचुरी संघामध्ये. मैदानावर थोडस तू ममे होतंय, मात्र पंच या ठिकाणी अपील उचलून धरतायत. बोनसच्या रूपानं भर पडते ती परचुरी संघामध्ये. 2-2-1-2चा क्षेत्र आखला गेलेला असतानाच पुन्हा एकदा खोलवरचं आक्रमण करण्याचा, थोडासा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या चढाईपट्टूचा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा या ठिकाणी या चढाईपट्टूची दमछाक होते. क्षेत्राशी कोंडी फोडत असतानाच निश्चित या ठिकाणी प्रत्येक क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरचं ठाम असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं 2-2 पुन्हा एकदा सिंगल 1चं क्षेत्ररक्षण आणि 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. चिताभूती गिरकी घेतलेली चढाई होती. छान असा बोनस घेण्याचा देखील त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि बोनसच्या रूपानं पुन्हा एकदा भर पडते ती परचुरी संघामध्ये. दमदार अशा खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते परचुरी संघाकडून. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं परचुरी संघानं आता संयम बाळगणं फार गरजेचं आहे. खर तर क्षेत्ररक्षण करत असताना हे थोडस आतील क्षेत्ररक्षण आणि याच वेळेला पाहूया रेडरबादचा निर्णय पंचांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर निर्णय आणि तुटीत काळ घेतला जातो तो परचुरी संघाकडून. क्षणापर्यंत या मैदानावरची कडवी झुंज हे आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. 2 पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आखलं गेलंय 2-2चं. निश्चित या ठिकाणी बोनस ऑन आहे. निदान रेषा व्हॅलिड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो या चढाईपट्टूकडून. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या राईट कॉर्नरला लक्ष करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो या चढाईपट्टूकडून. आणि ही मात्र चूक होते. मैदानावरची जी आपण सुसाईड म्हणतो ही मैदानावरची सुसाईड आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण उत्तरार्धामध्ये खेळतोय आणि उत्तरार्धामध्ये खेळत असताना मैदानावरचं भान राखून खेळणं. खरं तर आपल्या प्रांगणातली स्थिती काय, विरोधी प्रांगणातली स्थिती काय, आपण किती गुणाने आघाडीवर आहात, प्रतिस्पर्धी संघ किती गुणाने पिछाडीवर आहे, याचं भान राखून मैदानावरती खेळणं हे फार गरजेचं असतं. थोडासा माळवाची संघ बेभान होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा देखील होतोय तो परचुरी संघाला. 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. 2-2चं क्षेत्ररक्षण अवलंबलं गेलंय आणि 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो. विभागल्या गेलेल्या क्षेत्ररक्षणाला या ठिकाणी मात्र सिंगल पॉइंट प्राप्त होतोय. आक्रमण होतोय पुन्हा एकदा माळवाशी संघाकडून. खर तर निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी आहे आणि निर्णायक मिनिटांचा चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं, शेवटच्या 2 मिनिटाचा सामना बाकी आहे आणि शेवटच्या 2 मिनिटाचा सामना बाकी असताना या ठिकाणी दोन्ही संघ आक्रमक होत आहेत. मैदानावरच्या निश्चित या ठिकाणी झटापट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ती देखील पटापट पाहायला मिळणार, कारण निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी आहे आणि अशा वेळेला दोन्ही संघ निर्णायक खेळ करण्याचा प्रयत्न मैदानावरती निश्चित करणार आहे. निदादृश्य व्हॅलिड करून माघारी परततोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतोय. 6 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान त्याचं निश्चित असणार आहे, कारण निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी आहे. निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी असताना निर्णायक खेळ उभय संघांकडून निश्चित होणार आहे. छान असं आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे आणि आवश्यकता नसताना फाजील आत्मविश्वास मैदानावर प्रदर्शित केला जातोय तो परचुरी संघाकडून. आवश्यकता नव्हती आणि अशा वेळेला एक गुण हा विरोधी संघाला बहाल केल्यासारखा. आवश्यकता नसताना पकड करण्याचा प्रयत्न. चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट. सामना काही सेकंदाचा बाकी आहे आणि काही सेकंदाचा बाकी असतानाच खरं तर निर्णायक सेकंदाचा हा सामना बाकी आहे आणि अशा वेळेला आक्रमण होत आहे परचुरी संघाकडून. पुन्हा एकदा माघारी परततोय आणि यावेळेला मात्र आता आक्रमण होत आहे परचुरी संघाकडून. एक अनुभवी खेळाडू आहे 20 नंबर जर्सी परिधान केला असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. 2-1-2चं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आणि निश्चित या चढाईपट्टूकडून सावध पवित्रा घेतला जाणार आहे, कारण काही सेकंदाचा सामना शिल्लक आहे आणि अशा वेळेला परचुरी संघाकडून मागील जी एक चूक झाली, आवश्यकता नसताना पकड करण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतोय. थर्ड राईट डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आणि आक्रमण होतोय परचुरी संघाकडून. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ती माळवाशी संघामध्ये. थर्ड राईट होतो. आक्रमण थोपवलं गेलं. 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 4 क्षेत्ररक्षक मैदानात असताना या ठिकाणी आक्रमण होतोय. माळवाशी संघाचा हा चढाईपट्टू आक्रमण करतोय. सावध पवित्रा घेतोय आणि निश्चित ही रणनीती असते. या व्यूहरचना
आखणं महत्वाचं असतं, डावपेच आखणं महत्वाचं असतं. जर का ही परचुरी संघाकडून बॅक टॅकल करण्याची पद्धत एक चुकीची अवलंबली गेली मैदानावरती आणि निश्चित सामन्याला तिथेच टर्न मिळाला आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला. आणि या चालू सामन्यामध्ये माळवाशी संघ विजय होतोय आणि पुढील फेरीमध्ये